पुण्यातील हडपसर येथील उषा किरण मल्टी स्पेशालिस्ट रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर विलास गायकवाड यांनी जो बॉम्ब पाहिला आणि समोरच्या मैदानात जाऊन ठेवला। पोलिसांना त्यांनी माहिती दिली। त्यांच्यासोबतच आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी बातचीत केली आहे, पाहूयात। हडपसर येथील उषा किरण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे जे मुख्य डॉक्टर आहेत, ज्यांनी हे बॉम्ब बघितलं आणि तातडीने ते उचलला आणि समोरच्या मैदानावर जाऊन ठेवलं आणि पोलिसांना माहिती दिली, ते सध्या माझ्यासोबत आहेत। सर, कितीच्या सुमारास हे तुम्हाला कळालं? कुठून आलंय? काय नक्की घडलंय? एक्झॅक्टली तो बॉम्ब होता असं आपल्याला म्हणता येणार नाही। बॉम्ब सदृश वस्तू ती होती। संध्याकाळी 7ला ती माझ्या निदर्शनास आणली। पहिल्या मजल्यावरच्या बाथरूममध्ये मावशीला ते दिसलं आणि मावशीला दिसल्यानंतर त्यांनी मला दाखवलं आणि ते दाखवल्यानंतर मी ताबडतोब त्याला त्या ठिकाणी माझी बॉम्ब सदृश वस्तू वाटल्यामुळे त्याच्या वायरी होत्या, डिजिटल एक घड्याळ वगैरे होतं आणि काही 4 कांड्या वगैरे त्यामध्ये होत्या, 4 किंवा 2 कांड्या असतील त्यामध्ये, आणि त्या टेपनं गुंडाळलेल्या होत्या। त्यामुळे ताबडतोब लगेच मी खोकं मागवलं आणि त्या खोक्यात ती वस्तू स्वतः घातली आणि त्यानंतर ती मोकळ्या जागेमध्ये नेऊन ठेवली। हे साधारणपणे ते मोकळ्या जागेत नेऊन ठेवल्यानंतर मी लगेच पोलिसांना फोन केला। पोलिसही लगेच 5-10 मिनिटात लगेच आले आणि त्यानंतर मग पोलिसांनी सर्व परिस्थितीचा ताबा घेतला। एवढं। तुम्हाला भीती वाटली नाही का? तुम्ही ज्या पद्धतीने उचलला आणि थेट बाहेर घेऊन गेले, बॉम्ब हे दिसत होतं त्याच्यामध्ये? नाही, भीती वाटण्याचं काहीच कारण नाही ना। हॉस्पिटलमध्ये पेशंट ॲडमिट वगैरे होते आणि त्यांची सुरक्षितता फार महत्त्वाची आहे त्यांची, तर त्यामध्ये सुरक्षितता महत्त्वाची असल्यामुळे ही स्वतः वस्तू मी उचलून बाहेर नेऊन ठेवली। हे अचानक तुमच्या हॉस्पिटलमध्ये आलं कुठून? म्हणजे असं काय घडलं की थेट बॉम्ब आपल्या हॉस्पिटलच्या बाथरूममध्ये येतं? म्हणजे एक खूप आश्चर्य एकदम। ह्याच्याबद्दल मला काहीच कल्पना नाही। कसा आला, काय आला, कोण आला, मी काय तर सांगू शकत नाही। किती वर्षापासून हे हॉस्पिटल आहे इथं? 40 वर्ष। 40 वर्षापासून हे हॉस्पिटल आपलं इथं आहे आणि अचानक या हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्याच्या बाथरूममध्ये हे बॉम्ब सदृश्य गोष्ट त्या ठिकाणी आढळून आली। खरं तर तिथं पहिले सुरुवातीला एक सफाई कामगाराला ती दिसली। त्यांनी तातडीने डॉक्टरांना ही संदर्भातली माहिती दिली। साहेब, आता पोलीस काय म्हणतात? CCTV फुटेजमध्ये काय रिकवर होतंय का? कोण आलेलं असं हॉस्पिटलमध्ये अनोळखी? त्यांचा तपास चालूच आहे अजून त्यांचा, त्याबद्दल मला काही कल्पना नाही अजून काही। पुण्याच्या हडपसर अतिशय वर्दळीचा हा भाग आहे आणि तेही एका हॉस्पिटलमध्ये बॉम्ब सारखं सदृश्य गोष्ट सापडते आणि त्यानंतर अशा पद्धतीने एकच खळबळ हडपसर परिसरामध्ये पुण्यामध्ये पाहायला मिळते। कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।